हे घे राजू तुझी कमाई. अयो मिळाली पण मग? महिनाभराची कमाई एका दिवसातच आली. तुम्हा सगळ्यांचा ह्याच्यात फार मोलाचा वाटा आहे. काय बोलली काय बोलली काय बोलली काय बोलली? मोलाचा वाटा आहे. आम्हा सगळ्यांचा मुलाचा वाटा आहे का नाही? हा आहे ना? काढ आमच्या वाट्याची पार्टी काढ. पार्टी पार्टी मीना मला भारी पैकी पोहे करून खाऊ घालते. पार्टी नाही नको जा. नाश्त्याला करतात पोहे. हा ना पार्टी कशी झाली पाहिजे? पार्टी कशी झाली पाहिजे? एकदम राडा झाला पाहिजे, एकदम दिगाना झाला पाहिजे. अगं, म्हणजे कोल्ड्रिंक्स आणि त्याच्यासोबत असो गरमागरम अशी मस्त पावभाजी, गरमागरम वडे, गुलाबजाम, समोसे सगळं असं आता. आणि ते मंचुरियन फ्राईड राईस पण हा ते पण चालेल. हा चालत चालत. आणि पिझ्झा पण चालेल. बर हा एवढंच नाही, हा अजून आहे. म्युझिक झालं पाहिजे, डान्स झाला पाहिजे. करेक्ट आहे काजू, करेक्ट आहे. एकदम फर्स्ट पार्टी झाली पाहिजे. फास्टॅग तर ते रोडला असतं ना. फर्स्ट क्लास म्हणायचं तिला. मी कोणालाच पार्टी नाही देणार आहे. मी अजून तेवढी मोठी बिझनेसमॅन झालीये का पार्टी द्यायला? पार्टी मागतायत. हे उद्या पार्टी करायचं आपल्याकडे अजून एक कारण आहे. उद्या दादाचा बर्थडे. उद्या दादाचा बर्थडे. तर जंगी पार्टी झाली पाहिजे. दादाचा बर्थडे, दादाचा बर्थडे, दादाचा बर्थडे. हो पार्टी तर दूरची गोष्ट राहिली. दादाने आतापर्यंत एवढ्या वर्षात त्याचा बर्थडे साजरा तरी केलाय का? मग या वर्षी करू ना साजरा. नाही नको, दादाला नाही आवडणार. आणि त्याच्या बर्थडेला आपण त्याला रागेल असं काहीच नको करायला. हा नको. दादाच्या रागावर माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे, ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्र. चिरंजीव जेवणात काय गुलाबाचं औषध टाकलं का? गुलाबाचं पाणी टाकलं तुम्ही? अजून गुड न्यूज कशी नाही आली? वय डॅडी, करेक्ट कार्यक्रम झालाय त्या सूर्याचा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. काय छत्री? हो डॅडी, आम्ही स्वतः जुलाबाचं औषध ओतलंय सगळ्या जेवणात. अजून काहीच कशी हालचाल नाही. येवाना अख्खा गाव गोळा झाला पाहिजे होता आपल्या बंगल्यासमोर. एक साधा फोन बी नाही. डॅडी आमच्या पोराला वाचवा, डॅडी आमच्या पोराला वाचवा. आली 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 माणसं आली, आणि आम्ही ज्याची वाट बघत होतो ती बातमी बी आली. आता कळलं आमच्या पोरीला, आमचा नाद केलेल्या माणसाला आम्ही कसं बात करतो ते. सूर्या आग आहे म्हणत होती ना, नाही त्याच्यावर पाणी ओतून त्याला जेलमध्ये सडवला. नावाचा जालिंदर निंबाळकर नाही. वहिनी, मी ना तुला सकाळी सांगायचं विसरूनच गेले. सकाळी ना तू एकदम एकदम भारी कपडे धुत होतीस माहिती का? एकदम एकदम मस्त. म्हणजे शाळेत तर भाषण असलं भारी दिलं ना तू. मग अरे आपली वहिनीच भारी आहे, आणि वहिनीचा विषय पण भारी आहे. आणि वहिनी दादाला समजावतात पण लय भारी. हा लय भारी लय भारी. आणि तुम्हाला माहिती का, वहिनी की नाही असं चुटकीसरशी कोणाचा पण राग घालू शकते. असंच ते एवढं मस्का मारतायत म्हणजे नक्कीच तुमचं माझ्याकडे काही काम असेल ना? नाही ग. नाही ते खरं तर
ते ते आपला दादा आहे का नाही, सूर्या दादा. काय सूर्यदादाचं काय? त्याचा बर्थडे आहे ना उद्या. हा मग हा मग मग राजूला विचार, राजू सांगल. दादाचा बर्थडे आहे ना, तर मग आम्ही म्हणत होतो की आपण केक कापूया, मोठी पार्टी करूया. पार्टी तर झालीच पाहिजे, हो ना? पार्टी झाली पाहिजे ना. अगं पण दादाला हे सगळं आवडत नाही ना. किती वर्ष झाली त्याने एकदा पण त्याचा वाढदिवस साजरा नाही केलाय. मग काय? आणि तुला माहिती का, त्याने केक पण नाही कापला एवढ्या वर्षात. एवढी वर्ष त्याला लग्नही करायचं नव्हतं, पण त्याने माझ्याशी तर लग्न केलंच ना. आणि आतापर्यंत सूर्या घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकला होता. या आधीच ना आपण सगळं विसरून जाऊया. म्हणजे आताही तो अडकला असे, पण आपण सगळेच आहोत ना आता त्याच्या सोबत. तो आपल्या आयुष्यात आनंद पेरावा म्हणून किती धडपडतो. मग आपण त्याचा हा स्पेशल डे सेलिब्रेट नाही करायचा का? वहिनी एकदम करेक्ट बोललीस तू. आपण ना एक काम करूयात, सूर्या घरी नाहीये तोवर आपण तयारीला लागूया. हा, आपण ना घर मस्त सजवून टाकूया. हा, काजू पुड्या तुम्ही ना दुकानातून सामान घेऊन या. लगेच आणतो. मी त्याच्यासाठी ना एक छानसा केक बनवतो. राजू, धनू, तुम्ही वाड्यानं मस्त सजवून टाका. हा चालेल. डॅडी आमच्या पोराला वाचवा, डॅडी आमच्या पोराला वाचवा. डॅडी आमच्या पोरांना सकाळपासून काय झाले काय कळलंच नाही हो. पोरे ना उलट्या करतात आणि ह्यांना जुला पण होत्यात. पोरांची तब्येत बिघडत चालली डॅडी. ह्याच्यात एखाद्या जीव जाईल. तुम्हीच काहीतरी करा डॅडी. पण हे सगळं झालं कशानं? शाळेच्या जेवणानं झालंय डॅडी. होय, आज शाळेत जो कार्यक्रम झाला ना, त्या कार्यक्रमात जेवणामुळे पोरांना असं उलट्यान जुलाब व्हायला लागला. माझ्या लेखानं तर मानच टाकली बघा. हा घातपाताचा प्रकार दिसतो. नक्कीच कोणतरी जेवणात काहीतरी मिसळले. पण तुम्ही घाबरू नका. कुठल्या बी पोराला काय बी होणार नाही. आम्ही आमची सगळी ताकद पणाला लावू. किती बी खर्च झाला तरी चालेल. ए छत्री, कामाला लागा. जिल्ह्यातल्या सगळ्या अँब्युलन्स बोलवा. पोरांना ताबडतोब तालुक्याच्या हॉस्पिटलला हलवा. डॉक्टरांना आमचं नाव सांगा. पोरं लवकरात लवकर बरी झाली पाहिजेत म्हणाव. हा जो कोणी घातपात करणार आहे त्याला आम्ही सोडणार नाही. शाळेत जेवण पोचवणारा कोण होता? सूर्या. सूर्या. डॅडी पण सूर्या एवढा वाईट वांगाळ वागेल असं नाही वाटत. हा, मला बी तसंच वाटतंय. सूर्या आमचा जावई असला तरी तुम्हाला माहिती आहे, आम्ही न्याय करताना कधीच नातं आडवं येऊ दिलेलं नाही. त्या लहान लहान पोरांची तडफड आमच्याच्याने बघवत नाही. त्यांच्या परिस्थितीला जो कोणी जबाबदार असेल त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. मग तो आमचा जावई असो नाहीतर आमचा पोरगा असो. जो दोषी आहे त्याला माफी नाही. चिरंजीव, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशन मध्ये जावा. त्यांना सांगा आजच्या आज कारवाई झाली पाहिजे. आमचा आदेश आहे म्हणाव. वय डॅडी. ॲम्ब्युलन्स बोलवल्या. हा, जावा जावा. सगळे पाराजवळ थांबा. पोरं लवकर ऍडमिट झाली पाहिजे. जावा जावा लवकर. छत्री, आता पुढची कामगिरी तुला पार पाडायची. ठिणगी पडलेलीच आहे, त्याचा वनवा करायचा आहे. हा भडका सूर्याच्या घरापर्यंत पोचला पाहिजे. गावात जाऊन बातमी पसरव. सूर्यानं त्याच्या दुकानातला खराब माल वापरून शाळेतल्या मुलांच्या जीवाशी खेळ केला. एकदा का गावातली माणसं त्याच्या विरोधात पेटली की
पुढचा खेळ आपण करू. डॅडी हा. सूर्या गावच्या माणसांसाठी आहे ना हिरोपेक्षा कमी नाही. त्यामुळे गावातली लोक स्वतःहून त्याच्यावर चाल करून जाणार. आपली माणसं तरी जातील ना. जे पोरं दवाखान्यात आहे त्यांच्या आईबापांना गोळा करा, त्यांच्यात आपली माणसं घुसवा, त्यांच्या हातात लाठ्या काठ्या बाटल्या जे काय जमल तर द्या. सूर्याच्या घराला सगळ्या बाजूने घेरा. गावातली माणसं स्वतःहून पुढं होणार नसतील तर आपल्या माणसांना पुढं व्हायला सांगा. सूर्याचं दुकान बंद झालं पाहिजे आणि तो कायमचा जेलमध्ये बंद झाला पाहिजे. मग बघतो ती तुळजा जखमी वाघीण कशी डरकाळ्या फोडते ती. काय डॅडींनी काय सांगितलं? या घरातली बातमी बाहेर गेली नाही पाहिजे. तरी तू तुझ्या भावाला फोन लावतेस का? माझा दादा असं काहीच करू शकत नाही. प्लीज माझ्या दादाला वाचवा. ओ ग तुझा दादा, काय भावा बहिणीचं प्रेम. पण तुला सांगू, तुझ्या भावाला आता मी नाही वाचवू शकत. लहान पोरांच्या जीवाशी खेळलाय. एका पोराचं जरी जीवाचं बरं वाईट झालं ना, आयुष्यभर जेलमध्ये सडतोय बघतो. मग कसं होणार तुम्हा बहिणींचं, तुमच्या भाऊजाईचं? माझा दादा कधीच कोणाचं वाईट करू शकत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी पाय पडते तुमच्या. तुम्ही मला आयुष्यभर जे म्हणाल मी ते सगळं करेन. तुम्हाला मला जेवढं छळायचं ना तेवढं छळा. प्लीज माझ्या दादाला वाचवा. प्लीज प्लीज माझ्या दादाला वाचवा. वेड्या बहिणीची वेडी ही माया. कमाल. तुम्हा भावा बहिणींचं प्रेम बघून मलाच रडायला आलं ग. सूर्या दादा आहे ना, लय नशीबवाने बघ. नाही तर आम्ही बघितलं ना, आमची बहीण ती इडे गाईबानी सतत आमची हात बेड्यांमध्ये कधी असतील ना याचा विचार करत असतील. आता पायाच पडलाय तुम्ही आमच्या. प्रयत्न करू त्याला सोडवायची. काय बायकोचा भाऊ म्हणजे आमचा मेहून आहे ना. त्याला जर सोडवायचाच असता तर अडकावला कशाला असता. हॅलो. राजू, अगं केकचा कसला घमघमाट सुटलाय ग. वासच एवढा भारी येतोय तर टेस्ट तर किती भारी असेल ना. नाही नाही नाही, धरू दे. दादा येईपर्यंत तुला वासावरच समाधान मानायचंय. थांब इथं. केक तयार आहे. वाईनी, तुला माझ्यासाठी सेपरेट केक करायला काय झालं होतं ग? आता मला दादा येईपर्यंत वाट बघावी लागेल. देवा, अरे काय परीक्षा बघतोय तू माझी? धनू धनू धनू, तुझ्या बर्थडेला मी स्पेशली तुझ्यासाठी केक बनवू. आता हा सूर्या दादाचा आहे ना. पण यावर सूर्याचं नाव कुठे टाकायचंय? दे, मी टाकते. धनू, राहू दे. चुकीचं स्पेलिंग लिहून सूर्याच्या ऐवजी सुरी करशील. नको तू नको, वहिनी तूच टाक. हो चालेल. चला उड्या. तुला सांगतो आता अशी गाणी लाव ना, एकदम माहोलच बांधला पाहिजे बर्थडेचा. अरे डीजे के पिरियड ये. 1 2 3 भागू, काय झालं? काही कसला त्रास होतोय का? नाही. नक्की?
हॅपी बर्थडे सूर्या. एवढा जगमगाट काय पूजा बिजा ठेवली काय पोरींनी? पोरींच मला आवडतं. देवधर्माचं म्हणलं की पोरी पुढे येऊन करतात बरं का. भारी. पप्पे काय एवढा जगमगाट काय काय आज आमच्या घरात? ते मी नाही सांगणार. पिशवीत काय? सांगितलं ना नाही सांगणार. बरं ठीक आहे, आतनं बाहेर का आलीस तू? सांगितलं ना काहीच नाही सांगणार तुला. सरप्राईज आहे आमचं. सरप्राईज पार्टी ठेवली आम्ही. पार्टी? हो, पण कसली पार्टी ते अजिबात नाही सांगणार. काचेच्या बाटल्या? नक्की कसली आतमध्ये पार्टी चालली? ओके ओके सर, ओके सर, ओके. बसा. डॅडी, सगळी व्यवस्था चूक झाली आहे. एव्हाना पोलीस पोचले पण असतील सूर्याच्या घरी. अहो, त्याची वरात निघालच आता. त्याची नाही निघाली तर तुझी काढीन. तुझी गाढवावरनं. नाही नाही, तशी वेळच येणार नाही. हवा आपल्या लोकांनी जबरदस्त फिल्डिंग लावली आहे त्याच्या घरावर. फिल्डिंग लावू नका. मॅच जिंकली बी पाहिजे. जिंकणार डॅडी, आज आपण मॅच जिंकणारच. तुम्ही काळजीच करू नका. त्या तुळजानं आमच्याकडनं त्या सूर्याचा जावई म्हणून लय मानपान करून घेतला. आता सूर्या पोलीस स्टेशनचा जावई होणार आणि पोलीस त्याचा मानपान करणार. तुळजाला म्हणावं, लय मानपानाची हौस आहे ना तुला. घे हा मानपान, तू जन्मात विसरणार नाहीस. ते काय म्हणतात ते गाणे ते. आहा, अभी तो पार्टी शुरू ये. तुळजाचं कौतुक झालं. राजूला जेवणाची ऑर्डर मिळाली म्हणून आतमध्ये पार्टी चालली असं. पण अशी पार्टी या घरात आधी कधीच झालं नाही असं. काय चाललंय?